नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर दाभाडे, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। हे बघा, हे आमच्या शेतामध्ये बीन्स बीन्स म्हणतं, कोणी याला घेवडा म्हणतं, याचं पीक घेतलेलं आहे। आणि आम्हाला एका कंपनीकडून भेटलेलं बीन्स आहे। थोडं ते पतलं झालेलं आहे, पण म्हणावं तसं आलेलं नाही आहे। मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, ही बीनची शेती, त्याला अशा प्रकारे शेंगा येत आहे। आणि एका कंपनीकडून आम्हाला हे भेटलेलं आहे। हे बघा, शेंगा लागत आहे त्याला चांगल्या प्रकारे, थोडा पतला झाला आहे। आणि कंपनीकडून हमी भावानं हे भेटलेलं आहे। 8,000 रुपये याला फिक्स भाव भेटला आहे, 8,000 रुपये क्विंटलना। तर याला सोंगून पोती भरून काटा करून देणे 8,000 रुपये क्विंटल हमी भावानं आहे। त्यांनी सांगितलं आहे 10-12 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज येतं एकरी, पण याच्याकडं पण असं वाटत नाही मला निघन म्हणून। तसं ते आलं नाही आहे, पेरणी उशिरा झाल्यामुळं, पण तरी पण बऱ्यापैकी आलेले, थोडा पतला झालेला आहे माल, त्यामुळं ॲव्हरेज देणार नाही आहे। बघू म्हणलं यंदा काहीतरी नवीन पेरणी करून शेतकरी नवीन प्रयोग करा म्हणता शेती। तर तुमच्याकडे हे कोणाकडे असेल बीनची शेती, तर तुमच्याकडे याला काय मार्केट चालू आहे, बाजारभाव तुम्हाला कमेंटमध्ये सांगा। आमच्याकडून 8,000 रुपये क्विंटलना शेतकरी इकडून कंपनी फिक्स भावात घेत आहे। बियाणं पण कंपनीनं दिलं होतं आम्हाला, बियाणं फ्रीमध्ये दिलं होतं कंपनीनं, आणि 8,000 रुपये क्विंटलना ते आमच्याकडून घेऊन जाणारी। हे बघा, शेंगा लागत आहे त्याला, थोड्याफार प्रमाणात फुलं चांगल्या प्रकारे आता। तर तुमच्या भागामध्ये बीन्सची शेती असेल आणि काय मार्केट असेल, तर शेतकऱ्याला कळवा कृपया करून। तर शेंगा लागल्या त्याला बऱ्यापैकी, हे बघा, हे अशा शेंगा येतात त्याला, चवळीच्या दाण्यासारखं ते असतं। 8,000 रुपयाला पुरतं का नाही पुरत? आमच्याकडून कंपनी कमी भावात घेते का बरोबर घेते, आम्हाला सांगा शेतकऱ्यांना। नमस्कार मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि आमची शेती कशी वाटली ते सांगा।